नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या शेतीविषयी महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत। पहिली बातमी आपण बघणार आहोत तुरीच्या उत्पादनाविषयी। तुरीच्या सध्या स्थितीतील तूर पिकाकडून आशा उंचावल्या। यंदाच्या खरीप हंगामात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत 78% क्षेत्रावर पेरणी झालेल्या तूर पिकाची आताची स्थिती चांगली आहे, त्यामुळे शेतकरी आनंदित आहे। दुसरी बातमी कांदा लागवडीत मजूर टंचाई, रोपांचा तुटवडा। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, शेवगाव, कर्जत, राहुरी, कोपरगाव, नेवासा तालुक्यात बऱ्यापैकी कांदा लागवड होते, परंतु या वर्षी मजूर टंचाई जाणवत आहे। पुढील बातमी बघणार आहोत आपण सोयाबीन विषयी। सरकारने सावत्र शेतकऱ्यांच्या सोयाबीनलाही भाव द्यावा। लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले तसे शेतकऱ्यांना सावत्र समजणाऱ्या सरकारने आम्हाला सुद्धा चांगला भाव द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। पुढील बातमी आपण बघणार आहोत पीक विमा योजना। 7,500 शेतकऱ्यांनी भरला पीक विमा। पीक उत्पादन केलं नसताना सुद्धा, त्यामुळे आता यामध्ये सुद्धा नुकसान झाल्यावर भरपाई मिळावी यासाठी राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यंदाच्या खरीप हंगामात कांदा लागवड केलेली नसतानाही 7,241 शेतकऱ्यांनी पीक असल्याचे दाखवत पीक विमा भरला होता, ते बनावट अर्ज रद्द करण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या शेतीविषयी महत्त्वाच्या बातम्या। धन्यवाद। जय जवान जय किसान।